पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुड आफ्टरनून एव्हरीबडी। आपण आता वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करूया। या स्पर्धेबद्दल मी थोडक्यात सांगते। ही स्पर्धा एक्सटेम्पोर असणार आहे, म्हणजे स्पर्धकांना स्टेजवरच विषय दिला जाणार आहे। या काचेच्या बाउलमध्ये चिठ्ठ्या आहेत, त्यात मुलांच्या जवळचे वेगवेगळे असे विषय लिहिलेले आहेत। स्पर्धकाने स्टेजवर यायचं, एक चिठ्ठी उचलायची, विषय वाचायचा, त्या विषयाबद्दल विचार करायला 2 मिनिटं दिली जातील। त्यानंतर एक बजर वाजेल। बजर वाजल्यावर विषयावर बोलायला सुरुवात करायची आहे। विषयावर जवळजवळ 2 ते 5 मिनिटं बोलायचं आहे। आमची मस्त तयारी झाली। कुठलाही विषय होते अशी फाळफाळ बोलेल की नाही, बघ तू विचार करण्यासाठी 2 मिनिटं त्याची गरज सुद्धा नाही पडणार। ऐकलंय तुमच्या तयारीबद्दल, मग बघूया। बघू काय बघू, मग ठीक आहे तू बघच। या जगन्नाथ चौधरीची पणती कशी काय कमाल करते ते बघच। आजचा पहिला स्पर्धक आहे मिहिर दवे। मिहिर ये। बुक्स माय फ्रेंड, पुस्तक माझे मित्र। मॅम मला हा विषय नको। मिहिर, असं नाही करायचं, याला चीटिंग म्हणतात। चीटिंग नाही करायची। यू कॅन डू इट, टेक युअर टाइम। जग किती बदललंय ना आता। आमच्या वेळेला असं काही झालं असतं ना तर पहिले शिक्षकांनी एक धपाटा मारला असता आणि मग घरी गेली होती आमच्या वडिलांनी धपाट्याची मेजवानीच दिली असती आम्हाला। बुक्स माझे मित्र, स्कूल वरनं येताना जाताना मित्रा बरोबर असतात। तसेच बुक्स सुद्धा माझ्या बरोबर असतात। बुक्स माझ्या बरोबर डेस्क वर बसतात। कधी कधी बॅगेत डब्बा सांडून जातो, मग मम्मा बोलते आज बुक्सला डब्बा भरवला का। I love my books. Thank you. आता पुढचा स्पर्धक आहे अश्विनी। आपली पुढची स्पर्धक आहे सई। बघ तू आता आपली परीक्षा शिकणार, बघ तू। काकू, परीचा नंबर कधी आहे? येईल का आता थोड्याच वेळात? नक्की ना? किती वेळ मोबाईल पकडू मी, किती वेळ रेकॉर्ड करू? कम ऑन शेफाली, अगं
परीचं नाव अनाउन्स झालं की मग रेकॉर्डिंग सुरू करणार. व्हॉट आर यू डुईंग? अरे हो ना, मला हे सुचलंच नाही. आपली पुढची स्पर्धक आहे परी नेहा कामत. वाव, वंडरफुल. माझी आई. परीची सगळ्यात पहिली फ्रेंड, परीची आई. परी लहान असताना तिची फॅमिली, परी आणि तिची आई, एवढ्या मोठ्या जगामध्ये परीचं एक छोटंसं जग होतं आणि त्या जगात फक्त दोघे होते, परी परी आणि आई. आईचं जीवापाड प्रेम होतं परीवर. ती जे काय करायची सगळं परीसाठी. तिच्या दिवसाची सुरुवातच परीने व्हायची. त्या दोघी एकत्र आवरायच्या, एकत्र स्वयंपाक करायच्या, एकत्र घराबाहेर पडायच्या. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर धडपडत घरी यायची आई. कोणासाठी? परीसाठी. आणि मग खेळ, होमवर्क, बेड टाइम स्टोरीज, परी आणि तिची आई. परीसाठी हे सगळं करताना, धडपडताना कधी थकली नाही, कधी हरली नाही. कायम चेहऱ्यावर एक स्माईल असायची, कारण तिचा सगळ्यात मोठा आनंद तिच्या जवळ होता. तिची परी तिच्या जवळ होती. जीव होता ना दोघींचा एकमेकींवर, आजही आहे. ब्रेव आईची स्ट्रॉंग मुलगी. अशी सॅड झालेली आईला आवडेल का?
आजही ती परीकडे बघते. परीला जर का वाईट वाटलं तर आईला वाईट वाटेल, आणि आईला वाईट वाटलेलं परीला चालेल. मग परी अशी सॅड होऊन निघून गेली तर आईला आवडेल. मी असं निघून गेलेले आईला पण नाही आवडणार, म्हणून मी तिच्याबद्दल बोलणार. ती पण असं निघून गेलेली मला पण नाही आवडलं. फ्रेंड, असं कोणी करतं का? माझी आई मला न सांगता कधीच कुठे जायची नाही. बाहेर गेली की सतत फोन करायची, कळवायची की ती कुठे कधी येणार आहे, कारण तिला माहिती असायचं की मी तिची वाट बघते. मी न सांगता काय केलं की चिडायची, म्हणायची मला सगळं सांगायचं. परी, कोण आहे आपल्याला? तुला मी आणि मला तू. मग मी सगळं आईचं ऐकायची, तिला खूप मदत करायचे. मी तिच्यासाठी बेबी पोळी बनवायचे आणि ती माझ्यासाठी माझी फेवरेट सांडग्याची भाजी, मला हवं ते सगळं आई माझ्यासाठी आणायची. मला इंजेक्शन देताना तीच रडायची, पण फार स्ट्रिक्ट होती ना. चिडली ना की धपाटा सुद्धा द्यायची. थोड्या वेळाने स्वतःच येऊन मला कुशीत घ्यायची. आई, तू मला धपाटा घातलास तरी चालेल, पण तू ये ना, मला तुझी खूप आठवण येते. मला फोन पण नाही केलास तू, आणि कारण पण नाही सांगितलं, अशीच निघून गेलीस. तू माझ्यावर चिडली आहेस का? माझ्याशी कट्टी घेतली आहेस का? मी तुझं सगळं ऐकेन, फ्रेंडलाही तुझं ऐकायला सांगेन, पण प्लीज आता बट्टी घे ना. आई, प्लीज परत ये ना. आई, प्लीज. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी पिकूचू. हॅपी दिवाळी परी. काय रे, करटे फोडताना काय म्हणालास? गोविंदा रे गोपाळा. मज्जा आली असेल ना खूप? हो, खूप मज्जा आली. ते थोडस मोमो होतं आणि ते चिकट सुद्धा होतं. हो का? पण काय रे, रस टाकलास ना? हो, थोडासा. हो ना परी? शाबास. चल परी, आपण फटाके फोडायला जाऊया. चल. नको. अगं चल ना, खूप मजा येते. नको, मला नाही यायचंय. ठीक आहे, मी जातो. मला फटाके फोडायचे. ठीक आहे, चल बाय.
काय झालं बाळा? भीती वाटते का फटाक्यांची? हो, माझी आई मला कधीच एकटा फटाके फोडायला जाऊ द्यायची नाही. ती नेहमी माझ्या बरोबर असायची. आता ती नाहीये तर अगं मग काय झालं? मी आहे ना, मी येते ना तुझ्यासोबत फटाके फोडायला. जाऊयात? आई नाहीये ना. आई मला सांगायची की मी असेन तेव्हाच फटाके फोडायचे परी. मी सोबत नसले तर नाही जायचं. आता ती नाहीये तर मी कसे फटाके फोडू मोठी आई? मग आता नको. काय झालं मिथिला? काय रडतेस? काय नाही पप्पा. अगं बोल ना, काय झालं? काही त्रास होतोय का? कोणी काही बोललं का तुला? अगं मग काय बिनसलंय? परीचं खूप वाईट वाटतंय पप्पा. नेहा नाहीये तर पोर अगदी खोमेसून गेली हो. तिच्या चेहऱ्यावर ना दिवाळीचा आनंदच नाहीये. या वर्षीची दिवाळीला काही अर्थ नाहीये. नेहा नाहीये तर सर्व काही व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे. अरे सुखी राहा. आजोबा, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलोय. तुम्हालाही दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. आजोबा असे एकटे का बसलाय? बाहेर चला ना. दिवाळी आहे आणि घर असं शांत शांत. काय बोलू मी? समीर, एक सांगू का रे तुला? म्हणजे आजोबा म्हणून नाही, तुझा मित्र जग्गू म्हणून एक सांग. आजोबा तुम्ही विचारताय काय? सांगा ना. एक वर्ष झालं रे तिला जाऊन आता. वरवर जरी हे घर सावरल्यासारखं वाटत असेल ते आतून सगळं भाकास आहे. अजूनही सगळ्या जखमा ओल्या आहेत. तू काहीतरी कर. हवं तर जादूची काढणी फिरव, पण या दिवाळीला हे घर पुन्हा हसरं कर रे. करशील? जग्गू, हे काम तुम्ही आता माझ्याकडे सोपवले ना, मग ही जबाबदारी मी घेतली. ऐका माझं. घरात आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल आणण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे? पण एका अटीवर. सुरुवात ह्या तरुण चेहऱ्यापासून झाली पाहिजे. स्माइल. अरे